ग्रामसभा संपल्यावर ग्रामपंचायत कार्यालयाची दारं खिडक्या बंद करून, पंखे वगैरे बंद करून, दिवे मालवून, दाराला कुलूप लावून कुलपाची किल्ली खिशात टाकल्यानंतर पुन्हा एकदा कुलूप खेचून बघणारा ग्रामसेवक म्हणजे ठाकरेंच्या सेनेला कुलूप लावणारा हा संपादकच आहे. आदित्यला समजलेलं असावं. आदित्य ठाकरेंनी आता नव्या गुरुच्या शिकवणीनुसार आपले उडाणटप्पू जे तरुण सहकारी जे होते त्यांना बाजूला सारत जुन्या शिलेदारांना महत्त्व देत पावलं तर टाकली आहेत. मगर संजय राऊत ही असली हमजा अली मजारी था हे समजायला मात्र त्यांना उशीरच झाला आहे हे निश्चित. कोणी तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रमुख पक्ष कोणते असा प्रश्न जर कोणी विचारला तर पहिल्या 1, 2 आणि 3 क्रमांकावर एकच पक्ष दिसतो, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. पहिल्या नंबरवर भाजप, दुसऱ्या नंबरवर भाजप, तिसऱ्या नंबरवर पण भाजप आणि मग नंतर सुरू होते गणती. 4 नंबरवर शिवसेना शिंदे, 5 नंबरवर राष्ट्रवादी अजितदादा, 6वर उभाटा सेना, 7वर काँग्रेस आणि 8वर शप गट. शिंदेंच्या शिवसेनेला चारही बाजूने जर्जर करून अजितदादांचं नेतृत्व हरपलेल्या राष्ट्रवादीला फुटण्यापासून वाचवून या दोन्ही पक्षांचा सारा कंट्रोल जो आहे तो आता या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींकडे आहे हे साक्षात सेक्युलर मीडियातल्या विश्लेषकांनी मान्य केले. हे मी काय सांगत नाही तुम्हाला. हे जे लोक आहेत ना, जे ज्यांना तटस्थ, त्रयस्थ आणि माझ्या भाषेत त्यांना सेक्युलरच म्हणतो मी, ते असे जे सेक्युलर आहेत ना त्यांच्या मते हा जो काही दावा आहे तो महाराष्ट्रातले दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष 3 विरोधी सॉरी 3 आहेत, त्यातले 2 विरोधी पक्ष आणि सत्तेतले 3 पक्ष हे एकच माणसाकडे आहेत. आणि इथं सर्व शक्तिमान एकच माणूस आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस ऐकलं. आता मग महाराष्ट्रात उरलं काय तर विरोधी पक्ष म्हणून जे उघडपणे महायुतीच्या सरकारच्या विरोधात आहेत त्या पक्षांबद्दल आपण विचार करूया की उरलं काय. त्या पक्षांमध्ये सध्या काय चाललं आहे याचा जर आढावा घेतला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 2022 पूर्वी जी अखंड शिवसेना होती त्या पक्षाला संपवण्याची सुपारी ज्या काही लोकांनी घेतली होती त्या सुपारीबाजांना आता पक्षातूनच हाकलण्याच्या निष्कर्षाप्रत या पक्षाचे नेते येऊन ठेपले आहेत असं दिसतंय. ही फार मोठी घडामोड आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीकडून प्रियंका चतुर्वेदी यांना न पाठवल्यानं आणि शरद पवारांसारख्या बेभरवशाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं व्यथित झालेले युवा नेते आदित्य ठाकरे आपण पाहिले. पण या निर्णयासाठी उतावीळ झालेले किंवा या निर्णयाला जबाबदार असलेले संजय राऊत हे त्यानंतर आदित्य ठाकरेंचे टार्गेट ठरलेत हे सुद्धा आपण पाहिलं. त्या 2 नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली असं आपण ऐकलं होतं. संजय राऊतांच्या कॉलरला धरून त्यांच्याशी बाचाबाची करण्या इतपत आदित्य ठाकरे बेताल वागणार नाहीत एवढी तर खात्री आहे. पण बंद दाराआड संजयला धुतला अशा आशयाचे AI फोटोज बनवून तसे थंबनेल बनवून लोकांनी या प्रकरणाला एक वेगळंच वळण लावलं होतं आणि मग मजा घेणाऱ्यांनी तेवढीच मजाही घेतली. आता इतकी वर्ष सेनेचे एक नेते, खासदार, संपादक वगैरे राहिलेल्या राऊतांना ठाकरे अशी मानहानिकारक वागणूक देत पक्षाबाहेर काढणार नाहीत. पण आदित्य ठाकरेंनी आता संजय राऊतांच्या डबल एजंट टाईपच्या भूमिकेवर जरा गंभीरपणे शंका घ्यायला सुरुवात केली आहे असं कळतं. ज्या संजय राऊतांकडे नाशिकची जबाबदारी होती त्या जबाबदारीचं निर्वहन राऊतांनी कसं केलं आहे याचा लेखाजोखा नाशकातल्या काही जबाबदार शिवसैनिकांनी शिवसेना भवनात ठाकरेंना भेटून आदित्य ठाकरेंना भेटून सादर केलं आहे असं कळतं. अनेक वॉर्डात भाजपचे स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल हे समोर दिसत असतानाही संजय राऊतांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. नाशकातले राऊतांचे दायेबाये असलेले जे हस्तक होते त्यांनी या महानगरपालिकेत उमेदवारांकडून प्रचंड पैसा कमावला, पक्षाचा निधी योग्य त्या माणसांपर्यंत पोचू दिलाच नाही, मधल्यामध्ये गायब झाला. अशा अनेक गोष्टी या संजय राऊतांच्या डोळ्यादेखत झाल्या. त्यात संजय राऊतांची भूमिका नरोवा कुंजरोवा का होती हे देखील समजनेवाले को समज सकता है असं आहे. त्यामुळे सध्या कॅन्सरशी झुंजणाऱ्या राऊतांना खासदार असेपर्यंत तरी सार्वजनिक जीवनात धुमाकूळ घालायचाच आहे. ते प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर
म्हणजे असंख्य वेदना होतात या सगळ्या आजारात आणि या आजारांच्या उपचारावर, तरीसुद्धा दररोज सकाळी भांडूपच्या मशिदीवरून भोंगा वाजवतात, बांग देतात. पण या भोंग्याला प्रकृतीचं कारण देऊन नजीकच्या काळात घरी बसवायचंच, नाहीतर हा भोंगा उरला सुरला जो काही गट आहे तो गट देखील संपूर्णच शांत होईल. म्हणजे ना बजेगा बास ना बचेगा गटप्रमुख, अशी अवस्था होईल. आता ते कसं असतं ना, ग्रामसभा संपल्यावर ग्रामपंचायत कार्यालयाची दारं खिडक्या बंद करून, पंखे वगैरे बंद करून, दिवे मालवून, दाराला कुलूप लावून कुलपाची किल्ली खिशात टाकल्यानंतर पुन्हा एकदा कुलूप खेचून बघणारा ग्रामसेवक म्हणजे ठाकरेंच्या सेनेला कुलूप लावणारा हा संपादकच आहे. हे मला वाटतं परवाच्या त्या मोहित कंबोजच्या मुलीच्या बड्डे पार्टीत आदित्यला समजलेलं असावं. आता जे जगाला शहाणे करून सोडतात त्यांनीच ठाकरेंवर अनुग्रह करायला घेतल्यानंतर ठाकरे हे शहाणे होणारच आहेत. त्याचा पहिला फटका, या शहाणपणाचा किंवा शहाणे झाल्यानंतरचा पहिला फटका जर कुणाला बसलाय तर तो संजय राऊतांना बसणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ठाकरे ब्रँडचा बँड बाजा वाजेल, असा जोर जोरात वाजेल असं वातावरण निर्माण झालं होतं आणि वाटत होतं. पण तसं असताना निव्वळ राऊतांच्या मिसमॅनेजमेंटमुळे किंवा सेना संपवणं या सुपारीचं शेवटचं खांड बाकी असल्यामुळे ते चघळत त्यांनी ब्रँडचा बँड वाजू दिला. हे आता तपासाअंती उघड झालं आहे आणि हे तपास करणारी जी काही यंत्रणा आहे ती फार मोठी यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेने दिलेला रिपोर्ट आदित्य ठाकरेंपर्यंत पोचल्यामुळे आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांकडून नाशिकची जबाबदारी काढून घेत एक पूर्वाश्रमीचे जुने असे ज्येष्ठचे शिवसैनिक माजी आमदार रवींद्र मिरलेकर यांना नाशिकचा भार सोपवला असं समजतं. मिरलेकर यांच्याशी माझा परिचय आहे, कारण मी जेव्हा एका आमदाराचा PA होतो तेव्हा मिरलेकरही आमदार होते. मिरलेकर गिरगावातले, त्यामुळे आमचं बऱ्यापैकी जमायचं. ते सिनियर होते, मी तेव्हा अगदी ज्युनियर होतो. ह्या लोकांकडे बघून आम्ही शिकलो आहे सगळं. त्यामुळे मिरलेकर काय आहेत हे मला माहिती आहे. जुने शिवसैनिक आहेत, संघटनात्मक रचना, पक्षबांधणी यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. आदित्य ठाकरेंनी आता नव्या गुरुच्या शिकवणीनुसार आपले उडाणटप्पू जे तरुण सहकारी जे होते, दिनो, रातकोआव होते, ते सगळे मर्या बिर्या त्यांना बाजूला सारत जुन्या शिलेदारांना महत्त्व देत पावलं तर टाकली आहेत. मगर संजय राऊत ही असली हमजा अली मजारी था, हे समजायला मात्र त्यांना उशीरच झाला आहे, हे निश्चित. काही असो, धुरंधर सिनेमाचा परिणाम इतका जबरदस्त झाला आहे लोकांवरनं. उभाटा सेना लवकरच संजय राऊतांना जय महाराष्ट्र म्हणायला लावणार आणि घरी बसवणार, यावर तर शिक्कामोर्तब झालं आहे. काही लोक म्हणत होते की आता पुढच्या वेळेला काय राऊतांना खासदारकी वगैरे मिळू देणार नाही. आता काही जण त्याला प्रियंका का बदला वगैरे समजतील, पण ज्यानं पक्ष खरोखरच बुडवला उसके साथ और क्या सलूक किया जाएगा, नाही का. मी तुर्तास इथेच थांबतो. एकंदरच हे काय प्रकरण आहे त्याबद्दल आपली मतं कमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.